नमस्कार मंडळी, थंडीच्या दिवसात असा पौष्टिक नाश्ता झालाच पाहिजे। अगदी पटकन चविष्ट हाताखालच्या सामानातच हा नाश्ता बनवून तयार होतो। सकाळच्या गडबडीत तुम्ही अगदी पटकन हा नाश्ता बनवू शकता। तर चला मग व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवात करूयात। इथे मी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे मॅशरने सगळे छान असे मॅश करून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहेत। तुम्ही खिसणीच्या मदतीने खिसून देखील घेऊ शकता। उकडलेले बटाटे आहेत हे। आता यामध्ये एक मसाला बनवून टाकायचा आहे। त्यासाठी पॅन मध्ये 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप टाकून घ्यायची आणि 1 चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे। त्यासोबत 1 सुकी लाल मिरची घेतलेली आहे मी। आता हे छान मंद आचेवरती परतवून घ्यायचं आहे, खमंग असं भाजून घ्यायचं आहे। छान सुगंध सुटल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं, थंड करून घ्यायचं आणि एका उकळीमध्ये हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि जाडसर अशी भरड काढून घ्यायची आहे। तुम्ही हवं तर मिक्सर मध्ये देखील हे बारीक करून घेऊ शकता, फक्त जाडसर असं वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता बनवलेला हा मसाला बटाट्यामध्ये टाकून घेऊयात। त्यासोबत अजून काही मसाले टाकून घेऊयात, जसे की 1 चमचा गरम मसाला पावडर, छोटा 1 चमचा हळद टाकून घेऊयात। तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर लाल तिखट देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता। मी इथं बारीक चिरलेली 1 हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे। 1 चमचा आल्याचा खीस टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं असेल तर लसणाची पेस्ट देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता आणि 1 मुठी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। लिंबाऐवजी तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला देखील वापरू शकता। मसाले तुमच्या आवडीचे तुम्ही टाकू शकता। इथं तुम्ही कसुरी मेथी देखील टाकून घ्या, माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी टाकलेली नाही, त्याच्याने चव छान लागते। चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि 2 चमचे तेल टाकून घेऊयात। आता हा सगळा मसाला बटाट्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे। छान असा एकजीव झाल्यानंतर इथे मी 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे गव्हाचं पीठ सगळं एकदम नाही टाकायचं, तर इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि बाकीचं शिल्लक ठेवून दिलेलं आहे। यामध्ये पाणी न टाकता छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। बटाट्याच्या ओलाव्यामध्येच आपल्याला हे सगळं पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता असेल तर थोडंसं तुम्ही पाणी इथे वापरू शकता, पण मी पाणी न वापरता छान असं घट्टसर कणिक मळून घेतलेलं आहे। पातळ कणिक अजिबात मळू नका आणि तुमच्याजवळ वेळ असेल तर तुम्ही हे कणिक भिजत देखील ठेवू शकता, पण इथे मी लगेच करायला घेतलेलं आहे। तर सुकं पीठ लावून आपण हे लाटून घेणार आहोत। अशा पद्धतीने जर तुम्ही आलू पराठा बनवला तर तुमचा आलू पराठा कधीच फुटणार नाही आणि अगदी व्यवस्थित टुमटुमीत फुगेल, मऊ लुसलुशीत बनतील हे आलू पराठे। एक गोळा बनवून घ्यायचा आणि सुक्या पिठामध्ये घोळवून याला लाटून घ्यायचं आहे। आपण घडीची पोळी, चपाती जसं लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे। छोटंसं लाटल्यानंतर तेल लावून घ्यायचं आणि वरून थोडंसं सुकं पीठ भरभरून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये जशी दाखवते त्या पद्धतीने 3 पदरी घडी घालून घ्यायची आहे। आता अर्धी फोल्ड केल्यानंतर वरून अजून थोडंसं तेल आणि सुकं पीठ लावून घ्यायचं आणि पुन्हा 1 घडी घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर याच्या कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये, हव्या त्या शेपमध्ये हे लाटून घेऊ शकता। मी तो गोल शेपमध्ये लाटून घेतलेला आहे। तुम्ही त्रिकोणी, चौकोनी आकारामध्ये याचे पराठे बनवू शकता। अगदी पटकन होतात या पद्धतीने पराठे आणि खाण्यात इतके चविष्ट लागतात। आता हा पराठा बनवून तयार झालेला आहे, भाजून घेऊयात। भाजताना गॅसची फ्लेम मी मोठी ठेवलेली आहे, मोठ्या आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे। भाजताना इथे मी तेल लावलेलं आहे, तुम्ही त्याऐवजी तेल, तूप, बटर तुम्हाला जे आवडतं ते दोन्ही बाजूंनी लावून घ्यायचं आहे आणि खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। थोडंसं जास्त तेल लावायचं म्हणजे खाताना छान लागतं, पण तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी लावू शकता। बघू शकता मस्त टुमटुमीत असा आपला हा पराठा फुलून तयार झालेला आहे, छान असा फुललेला आहे। दोन्ही बाजूनी खमंग असा भाजून घेऊयात आणि सगळी पराठे याच पद्धतीने बनवून घेऊयात। तसंच चॅनलवरती भरपूर साऱ्या रेसिपीज अपलोड आहेत। 7 दिवसाच्या 7 नाश्त्याच्या रेसिपीज, 7 दिवसाच्या सुक्या भाजीच्या रेसिपीज, मुलांना डब्यामध्ये काय द्यायचं, या सगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत। तुम्हाला व्हिडिओच्या शेवटवरती पाहायला भेटतील, तिथून पाहू शकता किंवा सर्च करून देखील पाहू शकता। तुमच्या उपयोगी पडतील हे सगळे व्हिडिओज। तसंच तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा आहे ते देखील कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। नाश्त्यावरती हवा आहे का मुलांच्या टिफिनवरती, हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। तर आपला हा पराठा बनवून तयार झालेला आहे, काढून घेऊयात आणि सगळे पराठे याच पद्धतीने बनवून घेऊयात। सकाळच्या गडबडीत पटकन होणारा हा पराठा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देखील देऊ शकता, दही सोबत, लोणच्या सोबत, किंवा तुम्ही नाश्त्यासाठी सगळ्यांना बनवू शकता। एकच रेसिपी सगळ्यांसाठी तुम्ही बनवू शकता। अगदी खमंग आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे। थंडीच्या दिवसात नक्कीच आवर्जून ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या गरजू मैत्रिणींसोबत आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी।